पुढे सूत परंपरेतनं किंवा ते पुढे कसं गेलं मग? म्हणजे जे बार्ड्स आपण ज्याला म्हणतो, की जे हां, ज्यांनी म्हणजे पसरवलं का ते? रामायण आणि महाभारत ह्या दोन्ही महाकाव्यांच्या मूळ रचनेचं श्रेय आपल्याला सूत परंपरेकडे द्यावं लागतं. प्राचीन भारताच्या साहित्यात ना आपल्याला 2 परंपरा दिसतात. एक आहे मंत्र परंपरा आणि दुसरी आहे सूत परंपरा. तर ह्या सूत परंपरेकडे ह्या महाकाव्यांच्या रचनेचं श्रेय द्यायला पाहिजे असं विद्वान लोक म्हणतात. हे सूत म्हणजे कोण होते? तर राजे लोक पूर्वी आपल्या दरबारामध्ये यांची नेमणूक करत असत आणि हे सूतप्रसंग काही विशिष्ट सूतमंडळी काही विशिष्ट प्रसंगी राजाच्या स्तुतीपर अशा रचना करत आणि ते भारतभर गात असे हिंडत असत. कधी हे प्रत्यक्ष राजाबरोबर युद्धभूमीवर जायचे, युद्धाचा आखोदेखा हाल सांगण्यासाठी. तुम्ही बघा महाभारतामध्ये अंध धृतराष्ट्राला संजय जो कुरुक्षेत्रावरचा सगळा वृत्तांत सांगतो, हा संजय पण सूत परंपरेतलाच आहे. आणि ते वर्णन ह्या धृतराष्ट्राला म्हणजे संजय उवाच असं म्हणत ते येतं, ते सगळं तो सूत आहे, लक्षात घेण्यासारखं आहे. तर ह्या सूत परंपरेमधून ह्या सगळ्या कथा म्हणजे पहिल्यांदा अर्थातच मौखिकच परंपरा होती. आणि शिवाय वाल्मिकींनी सुद्धा म्हणजे वाल्मिकींच्या रामाच्या मुलांची नावं कुश आणि लव अशी होती, पण वाल्मिकींनी सुद्धा रामायण पहिल्यांदा त्यांच्याचकडनं गाऊन घेतलंय. आणि त्यांनीही ते पहिल्यांदा कुठे तर रामाच्या अयोध्येच्या अश्वमेध यज्ञाच्या प्रसंगी त्यांनी ते सादर केलेलं आहे, गायलेलं आहे. म्हणजे रामकथा आपण जरी वाल्मिकी रामायण असा एकवचनी प्रयोग करत असलो तरी सुद्धा अशी कितीतरी रामायणं म्हणजे संस्कृत वाङ्मयामध्ये, प्रादेशिक वाङ्मयामध्ये सांगितली गेली आहेत, गायली गेली आहेत. म्हणजे रिटेलिंग्ज म्हणतो, रिटेलिंग्ज ऑफ रामायण अशी अस्तित्वामध्ये आहेत. आणि कुशीलव शब्दाचा जर तुम्ही डिक्शनरीतला अर्थ बघितलात ना, तर त्याचा अर्थ बार्ड असाच आहे. की त्या म्हणजे रचलं वाल्मिकींनी, पण त्या कुशीलवांनीच ते पुढे आणलं. त्या लोकपरंपरेमधनं या म्हणजे हे कुशीलव सुद्धा असेच लोकपरंपरेतले गायक होते. आणि त्यांच्या मार्गाने मग रामायण पुढे पुढे जात राहिलं. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.